प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर 48 तासात मंजुरी देण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। जिल्ह्यातील कोणत्याही गावातून संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 24 तासात प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा आणि त्यानंतरच्या 24 तासात प्रशासनाने या प्रस्तावाला मान्यता प्रदान करावी। म्हणजे 48 तासात टँकर मागणी प्रस्तावावर प्रशासनाने निर्णय घेऊन मंजुरी प्रदान करावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उजनी धरणाचे अधीक्षक अभियंता सुकृत खांडेकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। सद्यस्थितीत जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील 1 आणि माळशिरस तालुक्यातील 4 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पुढील काही कालावधीत हा पुरवठा 40 टँकरपर्यंत जाईल। तरी टंचाई कृती आराखड्यातील 24 तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात येत असून कामं त्वरित सुरू करावीत आणि जिल्ह्यात टंचाई परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन ठेवावं असे निर्देशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। यावेळी अधीक्षक अभियंता सुकृत खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणी साठ्याची माहिती दिली। यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तसंच अन्य पाणी पुरवठा योजना, वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी केली। तसंच गावातून टँकरची मागणी झाल्यास पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेनं त्वरित टँकर सुरू करावेत अशीही मागणी करण्यात आली।